गुड मॉर्निंग. आपण आहोत चांदणी चौकात. येस, द वर्ल्ड फेमस पुण्यात जगात भारी चांदणी चौक. आणि आपण आज चाललो आहे चांदणी चौकाच्या एकदम बाजूला असणाऱ्या खंडोबा मंदिरात, जे या डोंगरावरती आहे. NDA रोडला जायचं आहे आणि तिकडनं ट्रेक चालू होतो. चलो. पार्किंगला गाडी लावली आपली आणि आपण ट्रेक आता इथनं चालू करतोय. बघूया कसा आहे रोड. 7:30 वाजले सकाळचे. येस, लेट अस गो. जय खंडेराय. चांगली वाटतीये. हे तारेचं कंपाऊंड होतं, हे आता तोडलंय. एक 5 मिनिटात आपण एकदम शांतीत येतोय. बरेच दिवस गॅप पडल्यामुळे एकदम निवांत जावं लागणार आहे. लगेच दम लागतोय. वाह, लुक ॲट दॅट. चढून आलो. 5 ते 10 मिनिटामध्ये आपण वरती येतो असं, आणि सपाटी लागते. म्हणजे जास्त ट्रेक नाही आहे. आणि ही सगळी झाडं जी आहेत ग्लिसर्डियाची झाडं आहेत, ज्याला उंदीरमारीसुद्धा बोलतात. आणि ही झाड इंडियन नाही आहे. थोडी देशी झाडं आहेत बघा. इथे आपलं हे जे सागवान झाडं चालू झाली आहेत आता. देशी झाडं आपली. आणि ह्या साईडला असा वनवा आला आहे. या वाटेमुळे ही वनवा इकडे पुढे गेला नाही आहे बघा. त्याला फायर लाईन म्हणू शकता तुम्ही. सो मोस्ट ऑफ द कन्झर्वेटिव्ह फॉरेस्टच्या बाजूने अशी फायर लाईन करतात, जेणेकरून आग आतमध्ये जंगलात जाऊ नये. आता थोडा परत चढ चालू झाला आहे, पण जास्त नाही आहे, एकदम हलका आहे. मस्त. पक्षी बसला आहे. कॉपर स्मिथ बार्बेट. टूक टूक असा आवाज येतो. ऑलमोस्ट पोहोचत आलोय आपण. आणि इकडे सनराईज पण झालाय बघा. मस्त. आता हा शेवटचा टप्पा बाकी आहे. चढ आहे थोडासा, म्हणजे एकदम खूप तसा चढ, खूप मोठा ट्रेक बिलकुल नाही आहे. खूप सिंपल आहे, शांत आहे. येस. वरती मंदिर आहे आणि या बाजूनी पण अशी एक वाट आहे आणि या बाजूनी पण अशी एक वाट आहे. आपण नंतर मंदिरात जाऊ पहिले, मग इकडे एक्सप्लोर करूया. On the top. Yes, we have reached.
मस्त दिसतंय बघा. सर्व बाजूने सर्व सिटी वाढत चालली आहे आणि मधोमध एवढी शांत जागा. खूप जुनं मंदिर दिसतंय हे. बघूया आपण, एक्सप्लोअर करूया. मंदिर आहे. हे चाफ्याचं झाड आहे, खूप जुनं असं. मस्त मस्त सनराईज झालाय. इकडे मसोबा आहे आणि चूल वगैरे पेटवली आहे म्हणजे. आणि हे वडाचं झाड आहे बघा, खूप जुनं झाड दिसतंय. एकदम टॉपला हे झाड आहे. केवढं भारी आहे. खूप जुनं मंदिर आहे, छान आहे, खूप छान आहे. इथे पण काहीतरी बघा, हे काय असू शकतं माहित नाही. खंडोबा मंदिर. इथे तारीख सुद्धा लिहिली आहे. 1982 साली हे मंदिर बांधलं आहे. म्हणजे जवळपास 40-45 वर्ष झाली. मस्त. आणि रिसेंटली हे प्लास्टिक टाकलं आहे कारण पावसामुळे पाणी आत जात असेल. मंदिर जुनं झालं आहे खरं तर, पण मंदिर खूप छान आहे. दगडी बांधकामातलं आहे. इथे सोलर पॅनल सुद्धा लावला आहे बघा. कदाचित रात्रीची इथे लाईट सुद्धा असेल. मंदिर पाहून झालं आहे आपलं. खूप भारी मंदिर आहे, जगात भारी. आपण थोडं आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करूया. सिटी दिसते का बघूया. पुणे सिटी. इकडे एक वाट आहे, उजवीकडे एक वाट आहे. उजवीकडे जाऊया, मग बघूया इकडे काय.